गुलाबराव पाटील म्हटलं की अजित पवार आमच्या सोबत नसते तर 100 जागा जिंकून आल्या असत्या। मला वाटते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। मला वाटतं ते एकमेकाच्या रस्सीखेचीतून आलेला विषय असेल। आता तो सोबत होते तर तेव्हा तुम्ही नाही म्हणाले पाहिजे होतं ना। निवडणूक व्हायच्या अगोदर हे बयान केलं असतं तर मग दम राहिला असता। चुनाव के बाद बोलने से कोई फायदा नाही। एकनाथ शिंदे नाराज असं वाटतं का तुम्हाला? नाराजीचं कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते, बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती, आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती। आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा करता आला काही प्रमाणात तो एकनाथ शिंदेजीच्याच पायथ्यावर पडला। म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते, भाजपनं फार चांगलं काम केलं। एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला। दुसरा मित्र पक्षाची तानातानी सोडून दिली की तुम ज्यादा मत बजो, तुम्हारे सिवा भी सरकार बन सकते है, अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली। त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सर्व वैद्य मरो, त्याच्यानं ते करणार। नाही, भाजपने जसं मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चूभाऊ आले, तर त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही। तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला, तर मित्रता टिकवासाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटलं असतं।